झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत आणि इंग्लंड यांच्यामधील नागपूर टेस्ट जी आहे ती अखेर ड्रॉ झालेली आहे। या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत क्रीडा तज्ञ चंद्रशेखर संत सर। संत सर, आपलं झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत। आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, मात्र तत्पूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यामधील नागपूर टेस्ट अखेर ड्रॉ झालेली आहे। चौथी टेस्ट ड्रॉ झाली आणि पाहुण्या इंग्लिश टीमनं टेस्ट सिरीज 2-1 जिंकली, तर टीम इंडियाला तब्बल 8 वर्षांनी मायदेशामध्ये टेस्ट सिरीज पराभवाला सामोरं जावं लागलं। त्याचप्रमाणे तब्बल 28 वर्षांनी इंग्लंडनं भारतात टेस्ट सिरीजमध्ये पराभूत करण्याची किमया साधलेली आहे। भारतानं 8 वर्षांनी मायदेशात गमावली सिरीज। वर्षांनी इंग्लंडनं भारतात जिंकली सिरीज। इंग्लंडमध्ये 4-0 मिळालेल्या व्हाईट वॉशची टीम इंडिया मायदेशात सव्याच परतफेड करण्याच्या इराद्यानं धोनी ब्रिगेड इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये मैदानात उतरली खरी, प्रत्यक्षात घडलं उलटच। व्हाईट वॉश तर दूर, मायदेशातच पराभवाची नामुष्की टीम इंडियावर ओढवली। नागपूर टेस्ट ड्रॉ झाली आणि टीम इंडियाला इंग्लंडकडून आपल्याच देशात 2-1 मानहानिकारक टेस्ट सिरीज पराभवाला सामोरं जावं लागलं। Man of the series trophy. So Alistair Cook, what a terrible word to use. And 28 years old, could have his best years ahead. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमला मायदेशात पहिल्यांदाच टेस्ट सिरीज पराभवाला सामोरं जावं लागलं। बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर भारतीय टीमवर मात केली। दरम्यान इंग्लंडनं चौथ्या दिवसाच्या 3 आऊट 162 रन्सवरून पुढे खेळायला सुरुवात केली। टीम इंडियाच्या बॉलर्सनं संपूर्ण दिवसात इंग्लंडची एकच विकेट घेण्यात यश आलं। जोनाथन ट्रॉट आणि इयान बेलच्या सेंचुरीच्या जोरावर इंग्लंडनं 4 विकेट्स गमावून 352 रन्सवर दुसरी इनिंग घोषित केली आणि त्यानंतर दोन्ही कॅप्टन्सने ही टेस्ट ड्रॉ झाल्यावर शिक्कामोर्तब केलं। मायदेशात सिरीज गमावल्यामुळे आता टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। अलिस्टर कुकनं तब्बल 28 वर्षांनी पुन्हा एकदा इंग्लिश आर्मीला भारतामध्ये टेस्ट सिरीज जिंकून दिलेली आहे। इंग्लंडनं भारताविरुद्धची सिरीज 2-1 जिंकलेली आहे। यापूर्वी 1984-85 मध्ये डेव्हिड गॉवरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लिश टीमनं भारतीय टीमला 2-1 पराभूत केलेलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे तेव्हाही भारतानं पहिली टेस्ट जिंकत सिरीजमध्ये आघाडी घेतलेली होती, मात्र त्यानंतर 5 टेस्ट मॅचची सिरीज भारतानं 1-2 गमावली। 1984-85 साली ज्या प्रकारे इंग्लंड टीम जी आहे ती जिंकलेली होती त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यावेळेला गॉवर नंतर कुकनं ही कमाल करून दाखवलेली आहे। भारतानं सिरीज 2-1 गमावलेली आहे। If he hadn't played that innings in the second innings of the Ahmedabad test, I think England would... झी 24 तास एक पाऊल पुढे।